मॅचच्या दिशेने आपण जातोय. एक फ्रेश मॅच आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. टीम एका बाजूला, ओम श्री टीम एका बाजूला सध्या तुम्ही पाहिलं बॅटिंग करते. अगदी आपण पाहिलं अडवण्याचा प्रयत्न राहिलाय जरूर, मात्र चेंडू निघून जातोय 4 धावेसाठी. ओम श्री विपक्ष विदिशा चॅलेंजर अशी मॅच सध्या तुम्ही पाहताय. ओम श्री टीमनं टॉस जिंकला. दे वॉन्टेड टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. प्रथम बॅटिंग घेतल्याने यंदा पण पाहिलं तेजस पाटील ओम श्री टीमला सपोर्ट करतोय. आणि तो मैदानाच्या बाहेर जरी असला तरी तो मैदानाच्या बाहेरून आपण पाहिलं तर ओम श्री टीमला सपोर्ट करतोय. आणि सध्या दोन्ही फलंदाजांसाठी, ओम श्रीच्या खेळाडूंसाठी हॅट्रिक षटकाराला आपण पाहिले तर तब्बल 5,000 रुपयाचं प्राइज अर्थातच तेजस पाटील यांच्या पिताश्री स्वर्गीय जयदेव श्रावण पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्वर्गीय जयदेव स्मृती या नावानं हे प्राइज ओम श्रीच्या खेळाडूंना हॅट्रिक षटकारासाठी लावलं गेलंय. मॅचच्या दिशेने आपण जातोय. सुनील लांबोरा स्ट्रायकिंगला एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. गोलंदाजी करत असताना धनाजी सध्या यांना तुम्ही पाहताय. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. ओ हो हो हो, हेलिकॉप्टर बाहेर खोदून काढला. लॉंग ऑनला खेळाडू पोहोचेल मिड विकेटचा डीप मधून. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते. 7 धावा. महत्वाची मॅच आहे. एका बाजूला टीम तुम्ही पाहताय ओम श्री संघ टॉस जिंकल्यानंतर या संघानं सांगितलं की बॅटिंग करणार आहोत. दुसऱ्या बाजूला टीम विदिशा चॅलेंजर. ओहो, हा हिल ऑफ केला मिड विकेटला डीप मधून. खेळाडू आता वेगानं धावेल. कदाचित 1 बाउंस चेंडू गॅदर केला जातोय. 2 धावेचा प्रयत्न पुन्हा यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. दुसऱ्या बाजूला टीम विदिशा चॅलेंजर. तो संघ पहिली मॅच जिंकला आणि त्यानंतर दुसरी मॅच ते खेळतायत. आणि एका बाजूला टीम ओम श्री फ्रेश मॅच खेळतायत. दोन्ही टीम साठी महत्वाची मॅच आहे. शेवटचा चेंडू भरपूर वेगानं हाताळलाय. व्हाईट बॉल साठी चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा धाव. संघाची धाव संख्या आता मात्र आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. 1010 ऑन अ स्कोर कार्ड. प्रेक्षकांसाठी आईवा कॅच आणि ते प्राइज ऑन आहे. फुल टॉस चेंडू अगदी आपण पाहिलं तर फाईनला खेळून काढला. डिक्लेअर एक सिंगल धाव येईल. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 1चा खेळ नुकताच संपला. पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजांचा बोलबाला राहिला, मात्र गोलंदाजांनाही कमबॅक केलाय धनाजीनं. धावा 11 आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. एक चौकार आला. त्यानंतर 2 वेळा 2 सिंगल्स कंप्लीट केलेत. डबल्स 2 वेळा घेतलेत. चला टीम थोडासा स्पीडअप घ्या. ओव्हर क्रमांक 2. सुनील लांबोरनं ज्या पद्धतीने जबाबदारी घेतली आहे मैदानामध्ये, सानपाड्याचं क्रिकेट खेळत असताना सानपाड्यामधूनच आपण पाहिलं तर या खेळाडूंना क्रिकेटला सुरुवात केली नाही. सानपाड्याचा एक आवाज म्हणून त्याची ओळख भेटली. नवी मुंबईच्या टेनिस क्रिकेट असेल किंवा संपूर्ण आपण पाहिले तर भिवंडी पासून अगदी रायगड पर्यंतचे क्रिकेट असेल, आपल्या आवाजातून गाजवू लागला. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर थोडासा शफलून करण्याचा प्रयत्न. फ्रंटला पाय जास्त बाहेर स्ट्रेच झाला होता आणि अशी फटका खेळत असताना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. चिकी धाव. कॅल्क्युलेशन कंटिन्यू चालू राहिले. पहिल्या ओव्हरमध्ये एकच डॉट आलाय, मात्र प्रत्येक चेंडूवरती धावा येताना तुम्ही पाहताय. अपकट फटका चांगला खेळून काढलाय डीप पॉइंटला. कदाचित धावा इथे डिक्लेअर आहेत. नाराज असेल कारण की हा फटका तर चांगला खेळला होता सुनीलनं. 13 धावा.
कारण की चेंडू पडल्यानंतर थोडासा आपण पाहिलं तर वळण घेतल्यानं जो चौकारामध्ये जाणं होता तो डिक्लेअर मध्ये गेला. फक्त एक सिंगल भेटली आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर बाहेर काढला, बॅटच्या अगदी बॉटमला एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. मैदानामध्ये धावा येत आहेत सध्या, धावा चालू आहेत सध्या. गोलंदाजी करणारी टीम विदिशा चॅलेंजर्स संघानं या आधीच्या मॅच मध्ये आपला विजय शिक्कामोर्तब केला आणि आता फ्रेश मॅच मध्ये ओम श्री टीम मैदानामध्ये उतरली आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड मिड विकेटला डीप मध्ये आता खेळाडू जरूर आहे. चेंडू गॅदर केला जातो, पहिली धाव, दुसरीचा प्रयत्न नाही केला जाते, डायरेक्ट हिट पूर्ण गोलंदाजच्या हातामध्ये फेकला. सानपाडा प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, ऐकताय, खेळताय, जगताय, अनुभवताय. स्पर्धा नाहीये, वर्ल्ड कप आहे आमच्यासाठी. खेळाडूंना एकत्र आणणारी स्पर्धा, गावाला एकत्र आणणारी ही स्पर्धा. शफल झाला, पकडसाठी तयार होता सुनील. ज्यावेळी आपण पाहिलं तर चेंडू थोडासा बाहेर निघाला, त्यानं बॅट स्विंग करण्याची थांबवली. पूर्ण माइंडसेट तो लावतोय, बाहेर निघून जागा बनवण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजी तेवढाच हुशार निघतोय. थोडासा चेंडू बाहेर निघाला जरूर. दोघांमध्ये हुशारी आहे, दोघांमध्ये चातुर्य आहे, दोघांमध्ये अनुभव आहे आणि ते दोघे एकमेकांसमोर. अपकट याच फटक्यासाठी तयार होता खेळाडू, ऑलरेडी तैनात आहे. 1 बाउन्स चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल धाव, 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा आता कंप्लीट केल्या जातात. संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. फुल टॉस कधी आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. डॉट जातोय, निर्धाव जातोय. ओव्हर क्रमांक आपण पाहिले तर चांगली राहिली अगदी. 2चाही खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा स्कोर कार्ड वरती. ओम श्री संघ अगदी मैदानामध्ये ज्या पद्धतीने मगाशीच तेजस पाटीलचा उल्लेख केला आपण, 70-70 स्पोर्ट्स सानपाड्याचा ब्रँड अँबॅसिडर. मी विनंती करेल अतिथी देव भव. आज समाजसेवक आपण पाहिलं तर अविनाश दादा आज उपस्थित राहिले. समाजसेवेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सानपाडा विभागामध्ये त्यांचं चांगलं कार्य चालू आहे, काम चालू आहे आणि त्यांचा सन्मान आपण पाहिलं तर सानपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून करत आहोत. आदरणीय माझे नगरसेवक सन्माननीय आदरणीय सोमनाथजी वास्कर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे घेतला जातोय. स्क्रीनवरती तुम्ही पाहता हा सन्मान सोहळा. खूप खूप धन्यवाद दादा, तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहिलात. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. अगदी आपण पाहिलं तर पहिला चेंडू तर अगदी डॉट जातो. आता येणारे 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर तेजस पाटील यांच्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्वर्गीय जयदेव स्मृती या नावानं आपण पाहिलं तर 5 चेंडू 5 षटकार 25,000 रुपये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हे कॅश प्राइज ऑन झालंय आता. 5 चेंडू 5 षटकारासाठी 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा घेतल्या जातात. तोपर्यंत आपण पाहिले तर 2 धावा झटपट पटापट घेतल्या जातात. या 2 धावा वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट. काय धावा कंप्लीट केलेत. आय कोऑर्डिनेशन जबरदस्त होतं. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन अ स्कोर कार्ड. 20 धावसंख्या सजली आहे. लॉफ केलाय, मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपलाय. फटका आपण पाहिलं तर अगदी सीमारेषेच्या जवळ कॅचही पकडली आहे. खेळाडू सांगतायत चेंडू सीमा पार आहे, थोडासा फसला जातोय. मोये मोये हे प्रभू, निघून जातोय. अगदी चेंडू गॅदर केलाय, बाहेर गेला, एक पाऊल मागे फसला गेला. प्रेक्षकांनी लगेच 2 हातचा पाय बांधवला, बसला, हा फसला खेळाडू, एक पाऊल मागे. रिप्ले मध्ये पहा, नाराज आहे खेळाडू, डोक्यावरती हात ठेवला. बोलला असेल हे प्रभू, हे काय झालंय. हाही लॉफ केला जातोय. यावेळी खेळाडू कदाचित चुकी करणार नाहीये. पहिला षटकाराला, दुसरा षटकाराच्या प्रयत्नामध्ये राहिला. थोडीशी लालच बुरी बलाय बोलतात ते, यासाठीच बोलतात. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली अगदी
केला जातोय. यावेळी खेळाडू 26 या धावसंख्येमध्ये 26. ओमकार दाखल होतोय मैदानामध्ये. सुनील निकम सध्या आपण पाहिले तर मैदानामध्ये दाखल झालाय. आवेशला माघारी जावं लागलं, मात्र सुनील लांबोर एका बाजूला मैदानामध्ये दाखल आहे. तो अजूनही मैदानामध्ये उभा आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी सुनील निकम. 8वी मॅच देखील होणार आहे आज. सगळ्या मॅच होणार आहेत. कोणी जायचं नाही, कारण की यानंतर लगेच आपण टॉसही करणार आहोत त्या मॅचचा. अर्थातच स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान विपक्ष RL इन्फ्रा. कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण करूया टॉस. इनिंग ब्रेकमध्ये लगेच टॉस होईल, लक्षात घ्या. अर्थातच आमचे समाजसेवक सन्माननीय अविनाशदादा जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होईल. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच यानंतर असेल. मात्र या मॅचचं काय, कारण की पहिली इनिंग चांगली बनली आहे, पहिली इनिंग चांगली तापली आहे. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे ओव्हर क्रमांक 3चा. सुनील लांबोर जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत यावेळी लॉफ करण्याचा प्रयत्न. कॅच पकडली आहे, अप्रतिम कॅच सुनील लांबोरचा आपण नुकताच उल्लेख केला. ये रुकेगा तो ये ठोकेगा. मात्र जनाब आपण पाहिलं तर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं एलिव्हेशन चांगलं भेटलं, मात्र दुरी रही अधुरी आणि कॅच यावेळी लॉफ करण्याचा प्रयत्न. एका बाजूला सुनील लांबोर माघारी गेला, मात्र सुनील निकम मैदानामध्ये अजूनही उभा आहे. सुनील निकम साठी आपण पाहिलं तर अविनाशदादा जाधव यांच्या माध्यमातून तब्बल प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा प्राइज आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा प्राइज अविनाशदादा जाधव यांच्या माध्यमातून सुनील निकम जो मैदानामध्ये उभा आहे खेळाडू त्याच्यासाठी प्राइज आहे. दाखल होतोय मैदानामध्ये. या संपूर्ण सानपाडा टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूला अगदी आपण पाहिलं तर पोलार्ड या नावानं एक वेगळी ओळख भेटली आणि मैदानामध्ये तो दाखल झाला आणि ज्या पद्धतीने त्याची एंट्री झाली. पोलार्ड दाखल झालाय आणि पोलार्ड देखील दाखल झाल्यानंतर आपण पाहिलं तर अर्थातच तेजस पाटील यांच्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या स्वर्गीय जयदेव स्मृती यांच्या नावानं आपण पाहिलं तर अर्थातच प्राइज आहे हॅट्रिक षटकारासाठी तब्बल 5,000 रुपये, हॅट्रिक चौकारासाठी तब्बल 5,000 रुपये. तेजस पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय जयदेव स्मृती या नावानं हे प्राइज दिलं गेलंय. हे प्राइज आपण पाहिलं तर अगदी सुनील निकम साठी देखील ऑन आहे. दोन्ही खेळाडूंसाठी ते प्राइज ऑन आहे. दुसऱ्या बाजूला अविनाशदादा यांच्या माध्यमातून देखील सुनील निकम साठी षटकारासाठी 500 रुपये. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 28 धावा. SPL ची हीच मजा आहे. सानपाडा प्रीमियर लीगला समालोचन करायला यायचं म्हणजे सोबत एक अकाउंटंट घेऊन यायचं आणि ही वेगळी मजा या स्पर्धेची असते, वेगळा आनंद असतो. दोघांसाठी सांगितले नाही तो अविनाश जाधवने लावले. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. सिंगल डबल यावेळी मात्र कन्वर्ट केल्या जातात. मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतलेली ओम श्री संघ आहे आणि टॉस जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य यापेक्षा घेतलेला निर्णय योग्यच आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. 30 धावा, 30 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. दोन्ही खेळाडूंसाठी प्राइज चांगलं मजबूत लावलं गेलंय. तेजस पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय जयदेव स्मृती या नावानं हे प्राइज दोन्ही खेळाडूंसाठी, दोन्ही फलंदाजांसाठी. हॅट्रिक षटकार 5,000 रुपये, हॅट्रिक चौकार 5,000 रुपये. व्हॉट अ मॅच. दुसऱ्या बाजूला अविनाशदादाने देखील आपण पाहिलं तर अगदी सुनील निकम यांच्या षटकारासाठी, पोलार्डसाठी चेंडू भरपूर लांब होता. नो बॉलचा इशारा. 22 मध्ये 1 येईल. नो +1 2 धावा. 32 धावसंख्या. फ्री हिट येणारा चेंडू. खाओ पिओ बिल मत चुकाओ. फ्री हिटचा तो चेंडू आहे. आशेचा किरण. पोलार्ड ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर शरीर यष्टी आहे, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॅटिंग स्टाईल आहे. ओहो हो हो चेंडू पडल्यानंतर अगदी बाउन्स झाला
आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. पूर्ण बॅकफुटला पाठवला पोलार्डला. ज्या पद्धतीने चेंडू टाकला भन्नाट वेगानं अचूक टप्प्यावरती पडल्यानंतर राईज झाला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. टॉस साठी कॅप्टन या स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान विपक्ष RL इन्फ्रा. दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक आहे. टॉस साठी या बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये फटका चांगला खेळून काढला. खेळाडू आहे तंदुरुस्त आहे. काय फिल्डिंग एफर्ट्स दाखवले जातात. रवी होता सर्कलच्या आतमध्ये. 34 धावसंख्या व क्रमांक 4. अजूनही चेंडूचा खेळ बाकी आहे 2 आणि संपूर्ण इनिंगचा जर विचार केला तर 8 चेंडू अजूनही बाकी आहेत. 8 चेंडू मध्ये तब्बल किती धावा येणं गरजेचं असतील? 20-25 20 धावा येणं गरजेचं राहील. तेव्हा जाऊन एक चांगला मॅजिकल फिगर, चांगला मॅजिकल टार्गेट बनेल. बॉल स्विंग होतोय. बॅट लवकर फिरली आहे. काय चेंडू हाताळला गेला. शेवटचा चेंडू. 1 to go. लॉफ केलाय. पोलार्डच्या बॅटमधून येतोय दणदणीत जाग्यावरून खडे खडे सिक्सर. वॉट अ स्ट्रोक. काय फटका केलाय पोलार्डनं. 2 पावलं पुढे आला, उचलला, फेकून दिला. पोलार्डच्या बॅटमधून येतोय दणदणीत जाग्यावरून. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 40 या धावसंख्येवरती. 40 ऑन स्कोर कार्ड. पहिला षटका तर त्याच्या बॅटमधून आला. आणखीन 2 जर लगातार आले तर तेजस पाटील स्वर्गीय जयवंत स्मृती यांच्या नावानं आपण पाहिले तर तब्बल 5,000 रुपयाचा मानकरीचा तो ठरेल. किरण पोलार्ड म्हणजे किरण जाधव आणि या SPL संपूर्ण SPL मध्ये त्याने 195 धावा आतापर्यंत केलेत. 20 षटकार त्याच्या बॅटमधून आले. म्हणजे विचार करा 20 षटकार SPL मध्ये त्याच्या नावावरती आणि चौकार फक्त 6 आहेत. म्हणजे याला फक्त षटकाराचा 6चा पाडा पाठ आहे आणि असा खेळाडू आहे. 6चा पाडा बोलायला सुरुवात केली. सध्या नॉन स्ट्राईकला नवीन गोलंदाज दाखल होतो मैदानामध्ये रवींद्र. बेस्ट सिक्सर आणि षटकाराचा बादशाह. त्यानं 2 वेळा प्राइज मिळवलंय. ओहो हो हो. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर निघून जातोय ब्लॅक स्क्रीनच्या समोर. म्हणजे माजी नगरसेवक सोमनाथजी वास्कर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं प्राइज, 1,500 रुपयाचं प्राइज. हो पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं. पण पहिल्या मॅचला अनाउन्समेंट केली आहे आणि सेकंड लास्ट मॅच 1,500 रुपये जमा झालेत. वाव. पहिला षटकार आलाय आणि 500 रुपये अविनाश दादा जाधव यांच्याकडून जमा झालेत आणि अजून 2 षटकार जर आले तर तेजस पाटील अर्थातच स्वर्गीय जयदेव स्मृती यांच्या नावानं 5,000 रुपये जमा होतील. वाह. जिस मैच में बबल ना हो वो मैच किस काम की. सुनील निकम साठी यॉर्कर भन्नाट. सुनील निकम. काय खेळ राहिलाय सुनील निकमचा. SPL चा खेळ पाहिला तर 147 धावा त्यानं ठोकल्यात. 6 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि आत्ताचा 7वा षटकार होता त्याच्या बॅटमधून. काय मॅच बनवली आहे. तापली आहे मॅच. थोडासा बाहेर ठेवला जातोय. कदाचित धावा येतील. येस. अंपायरचे दोन्ही हात समांतर आहेत. एक्स्ट्रा धाव. 47 धावा आणि स्कोर बनला. स्कोर आला. या आत्ताच्या सिच्युएशनला टायमिंग तुझं पाहिलं तर बरोबर 11:30 वाजलेत. तुला 50 धावा देखील खूप हार्ड आहेत. 50 धावा म्हणजे तू 80 विचार कर, 70 विचार कर. वातावरण थंड आहे. बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. वाडी शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला हाताला जातो. चाव. काय गती आहे. काय चपळ आहे. चिता आहे. एक होती तिथे अति घाई. 1 धाव जास्त देई. 2 1+1.
टीमची टोटल 49 वरती जाऊन पोहोचली आहे. काय मॅच बनली आहे. पहिली इनिंग टॉस जिंकलं तर बॅटिंग घेतली आज महत्वाचं ओम श्री टीमनं. रबी गोलंदाजीसाठी. चेंडूचा खेळ सध्या पण पहिले तर बाकी अजूनही 3. येस 3 टू गो. अप्रतिम. याला बोलतात काळजी केअरिंग करणं. समालोचकांसाठी कॉमेंट्री बॉक्ससाठी लगेच चायची व्यवस्था. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटवरती सरळ आला नाहीये. एक सिंगल धाव. कदाचित किरण दुसऱ्या धावेसाठी तयार असेल का नाही. सुनीलने स्वतःजवळ विश्वास ठेवलाय. सुनील निकम मैदानामध्ये एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, बरोबर ब्लॅक स्क्रीन वरती लागला आणि त्या एका षटकारावरती तब्बल 2000 रुपये त्याच्या नावावरती राहिलेत. ती कॅच जमा झाली आहे. आता चेंडू बाकी आहे तब्बल 2 चेंडू. लॉफ केला जातोय. अगदी प्रेक्षकांच्या भेटीला निघून जातोय. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमा रेषेपार. अविनाश दादा जाधव यांच्या माध्यमातून आणखीन 500 रुपये जमा झाले आहेत. बॅटिंग करणारे ओम श्री संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. प्रेक्षकांच्या भेटीला 56 धावा स्कोर कार्ड वरती सजवलेत. आयवा कॅच प्रेक्षकांनी पकडली तर त्यांच्यासाठी गिफ्ट आहे. खेळाडूसाठी नाही, प्रेक्षक. खेळाडूसाठी ती नाही, प्रेक्षकांसाठी ती आहे. प्रेक्षक. फुल टॉस चेंडू होता. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटवरती सरळ आला नाहीये. मिड विकेटला खेळाडू एक सिंगल घेतली. दुसरीचा प्रयत्न. एकच धाव. संघाची धावसंख्या 57. 58 धावेचा आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. 58 टॉस साठी या कॅप्टन स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान आणि RL इन्फ्रा दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. येस दोन्ही कॅप्टन. येस वेलकम बोथ द कॅप्टन्स. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना असेल हा, जो टॉस आम्ही करतोय. मी विनंती करेल आमचे समाजसेवक सन्मान्य आदरणीय अविनाश दादा जाधव साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचं टॉस घेतोय. सो प्लीज आपण टॉस का बॉस इथे जरूर यावं. अविनाश दादा जाधव यांच्या शुभ हस्ते या मॅचचा आपण टॉस घेणार आहोत. 70 स्पोर्ट्स सानपाडा, सनी शेळके, भावेश नाईक त्यांचा मी आभार व्यक्त करू. त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर शुभेच्छा आणि को पार्टनर ॲडव्हर्टायझिंग. एका बाजूला आपण पाहिलं तर RL इन्फ्रा टीम, दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर स्वर्गीय फकीर होण्या ठाकूर प्रतिष्ठान. स्वर्गीय होण्या ठाकूर प्रतिष्ठान आपण पाहिले तर एक मॅच खेळला, एक मॅच जिंकला. RL इन्फ्रा एक मॅच खेळला, ती मॅच पराभूत राहिला. म्हणजे या दोन्ही टीमसाठी महत्त्वाची मॅच आहे. टॉस असेल, कोण कॉल करणार आहे? तुम्हाला कॉल करायचा आहे SPL किंवा श्री सानपाडा असा कॉल तुम्हाला करायचा आहे. सर स्विंग दी कॉइन. SPL हा कॉल आहे, श्री सानपाडा हा कॉल आला. म्हणजे अर्थातच स्वर्गीय फकीर होण्या ठाकूर प्रतिष्ठान टॉस जिंकला. महत्वाचा निर्णय. वा, थँक्यू सो मच. प्रथम फलंदाजी करू आम्ही.
प्रथम बॅटिंग वातावरणाचा अभ्यास केलास का तू? थोडंसं बॉल ट्रॅव्हल होत नाहीये का, त्यासाठी प्रथम बॅटिंग असं काही असेल? तसं काय नाही, पण आम्ही फर्स्ट मॅच लावून प्रथम बॅटिंग करून जिंकलेलो आणि तीच आमची रणनीती असेल परत. काही चेंजेस असतील खेळाडू का तीच टीम घेऊन खेळणार आहात? चेंजेस आहे, मी हे करून सांगेन नोट. काय बोलतो, पहिल्या मॅच मध्ये कुठे चुकलं? बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे तुझ्या टीमचा, मात्र पहिल्या मॅच मध्ये कुठे चुका झाल्या छोट्या मोठ्या? बॅटिंग झाली नाही आमची. धावा कमी राहिल्या, राईट? हो. या मॅच मध्ये थोडासा चेंज बघायला भेटेल तुझ्या टीम कडून. चेंजेस आहेत. थँक्यू सो मच, ऑल दी बेस्ट आरेल इन्फ्रानी, ऑल दी बेस्ट बोथ द टीम्स. थँक्यू सो मच. टॉस आपण पाहिलं तर अर्थातच विजेता झाल्यानंतर बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतलाय. या अविनाश दादा वरती आहे. नाही दादा, लिस्ट चेंज आहे त्यांचा, लिस्ट 1-2 चेंज आहेत. अविनाश दादा, कॅमेरामॅन दादा, SPL गावागावाला एकत्र आणणारी स्पर्धा, खेळाडूंना एकत्र आणणारी स्पर्धा, 90 वर्षीय या स्पर्धेचं आहे. 40+ खेळाडू, सर्व काही इथे तुला बघायला भेटेल. अशा स्पर्धा होणं गरजेचं आहे का जिथे गाव एकत्र येतं? खरं तर SPL हा सानपाड्यातला एक सण आहे जो मोठ्या उत्साहाने इथे साजरा होतो. आणि हा SPL ज्या माध्यमातून हा SPL मोठ्या उत्साहाने इथे खेळला जातो, त्याचं मी खरं श्रेय देईन सोमनाथजी वास्कर साहेबांना. त्यांचं मनापासून धन्यवाद करेन की हे नवीन मुलांना प्रोत्साहन देण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे. कारण मी स्वतः 2016, 17, 18 असे 4-5 वर्ष हा SPL खेळलेलो आहे. मला माहिती आहे जेव्हा ग्राउंडमध्ये असल्यानंतर तो एक पॉझिटिव्हनेस असतो, तो एक ॲग्रेशन्स असतो खेळताना. आपल्याला काय नसतं, ग्राउंडमध्ये गेल्यानंतर फक्त विन कसं होतं, टीम कशी जिंकते आणि टीम चांगलं कशी करते, हा SPLचं एनर्जेटिक ऑटोमॅटिकली येते जेव्हा तुम्ही SPL घेता. मी खरं तर मनापासून सोमनाथजी वास्कर साहेबांचं धन्यवाद देईन की तुम्ही सगळ्या मुलांना प्रोत्साहन देताय आणि नवीन पिढीला कुठेतरी नवीन संधी भेटेल या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. त्याबद्दल मी खरं तुमचं मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. मी विनंती करेल आपण बसून घ्या. मॅचला सुरुवात होती आणि एक हाय स्कोरिंग मॅच आपल्याला जरूर बघायला भेटेल. थोडंसं आपण पाहिलं तर मॅचच्या दिशेनं आपण जाऊया. सेकंड इनिंगमध्ये 5 गोलंदाज आहे. 5 गोलंदाजासाठी आपण पाहिलं तर हॅट्रिक विकेटसाठी तब्बल 5,000 रुपये. तेजस पाटील यांच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्वर्गीय जयदेव स्मृती या नावानं ते प्राइज आहे. 5 गोलंदाजांना आपण पाहिलं तर हॅट्रिक विकेटसाठी 5,000 रुपयाचं कॅश ऑन असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. मायक्रोफोनवरती तुम्हाला आवाज ऐकायला भेटेल मानस संजय मनोरे यांचा आवाज आपण ऐकूयात. एक युवा आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात. त्यांना स्वागत आणि त्यांच्या आवाजातून मॅचची थोडीशी कहाणी ऐकूयात. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया किरण चिमस्कर सर. तो मैदान के अंदर चलते हैं तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी क्रिकेट खिलाड़ियों का सानपाड़ा प्रीमियर लीग 2026 सीजन 9 में मैं मानस मनोरे करूंगा स्वागत. मैच नंबर 7. ओह, स्लॉट वाली गेंद ऑन साइड पर स्ट्रेट हिट. द बॉल इज गोइंग वन बाउंस ओवर द रोप. बल्लेबाज ने किया है वार और पहली ओवर में आया ये 4, जहां पर आपको ये बाउंड्री देखने को मिलेगी. बल्लेबाज ओमकार के बल्ले से ओ स्लॉट वाली गेंद. रन संख्या स्कोर कार्ड पर 5 रन. पीछा करना है 58 का. एक तरफ खेलते हुए आप टीम देख रही है ओम श्री 11 और उनके सामने विदिशा चैलेंजर्स. ये दोनों टीमों के बीच लड़ाई. टॉस ओम श्री 11 ने जीता था. बैटिंग करने का फैसला बनाए 5 ओवर में 57. पीछा करना है विदिशा चैलेंजर्स को. 58 का चैलेंज उनके सामने है और शुरुआती 2 गेंदों पर बनी है 5. लोअर फुल टॉस दिए, ड्राइव किया जाएगा. शॉट मिड विकेट का एरिया. सिंगल मैदान के अंदर कंप्लीट. आंखों के नीचे से काजल चुराया और फील्डर के हाथ से सिंगल चुराया. ये बातें हमेशा बताई जाती है. ओमकारसाठी आपण पाहिलं तर
अगदी प्रत्येक षटकाराला तब्बल 500 रुपये अविनाश दादा जाधव यांच्या माध्यमातून ओमकारसाठी देखील ते प्राइज ऑन आहे. प्रत्येक षटकाराला तब्बल 500 रुपयाचा प्राइज आमच्या समाजसेवक अविनाश दादा जाधव यांच्या माध्यमातून. सुनील लांबोर आपको गेंदबाजी की भागदौड़ को संभालते हुए नजर आएंगे. एक होनहार टैलेंटेड ऑलराउंडर सुनील लांबोर सानपाड़ा टीम की तरफ से खेलते हुए, जिन्होंने टेनिस बॉल क्रिकेट में पूरे महाराष्ट्र में, और सिर्फ महाराष्ट्र में नहीं बल्कि गोवा जैसे स्टेट में जाकर भी अपने नाम की दहशत को दिखाया. एक अच्छे कमेंटेटर है, अच्छे क्रिकेटर है, स्कोरिंग भी कर लेती है, डीजे ऑपरेटिंग भी कभी कभार कर लेती है, लाइव भी कर सकती है, ग्राउंड स्टाफ भी कर सकती है, अंपायरिंग भी की है. ऐसी कौन सी चीज़ है जो नहीं कर सकती है हमारे सुनील जी लांबोर. ओ एक और बढ़िया गेंद थी, तेज तर्रार टप्पा खाने के बाद शोल्डर हाइट से कान में सीटियां बजाते हुई निकल जाएगी. ये सुन करते हुए एक और तेज तर्रार बाउंसर, एक और डॉट बॉल. कमाल की शुरुआत की है, पलटवार किया. रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 4 गेंदों के बाद 7 रन. टॉप एज लिया था, अतिरिक्त उछाल यहां पर भी डिक्लेयर का वो एरिया. 1 रन आपको यहां से कंप्लीट होता हुआ दिखाई देगा. 58 का पीछा करना है, बड़ा लक्ष्य. 30 गेंदे 58. मुझे लगता है अभी तक इस टूर्नामेंट का हाईएस्ट टोटल ये जरूर हो सकता है. 57 जो बने, 58 का जहां पर पीछा करना है. नहीं 59 भी हुए थे, याद आया मुझे. आणि अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजासाठी प्राइज ऑन आहे. हॅट्रिक विकेटसाठी तिन्ही सगळे 5ही गोलंदाजासाठी आपण पाहिलं तर तेजस पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय जयदेव स्मृती या नावानं हॅट्रिक विकेटला तब्बल 5,000 रुपयाचा. तेजस पाटील आपण पाहिलं तर 70 स्पोर्ट्सचे आपण पाहिलं तर ब्रँड अँबॅसिडर आहे सानपाडा या ब्रँडचे. ते या SPLला आपण पाहिलं तर खेळत नाही बिकॉज ऑफ डॉक्टरने थोडासा आराम करायला सांगितलं. मात्र ज्या पद्धतीने ओमश्री टीमला त्यांचा सपोर्ट राहिला, मैदानाच्या बाहेरून त्यांनी सपोर्ट केला यंदाच्या SPLमध्ये ओमश्री या टीमला, आणि एक चांगला जबरदस्त सपोर्ट त्यांचा मैदानाच्या बाहेरून राहिला. याआधी देखील आपण पाहिलं तर प्रमोद पाटील यांच्यासाठी प्राइज आणि ओमश्री टीममधल्या सर्व गोलंदाजासाठी हॅट्रिक विकेटसाठी असलेलं 5,000 रुपयाचं प्राइज तेजस पाटील यांच्या माध्यमातून ऑन आहे. त्यांचा सपोर्ट संपूर्ण दिसून आला यंदाच्या SPLमध्ये ओमश्री या टीमसाठी. खूप छान. डॉट गेंद आएगी और इसी डॉट गेंद के साथ P1 का पहला ओवर सुनील लांबोर इनका समाप्त होगा मैदान पर. टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 8 रन बगैर नुकसान. गेंदें बचेंगी यहाँ से 24 और जीतने के लिए 50 रनों की जरूरत मैदान के अंदर होगी बैटिंग करते हुए टीम विदिशा चैलेंजर्स के लिए. 24 balls 50 runs. That is the equation for batting team. Required run rate is up to 12.50. 12.5 रन की औसत हर एक ओवर के पीछे बैटिंग करते हुए टीम को यहाँ से मेंटेन करना जरूरी है. गेंदे यहाँ से बची है 24. जीतने के लिए 50 रनों की जरूरत मैदान के अंदर. गेंदबाजी करते हुए टीम शुरुआत बढ़िया की इस मैच में, इस दूसरी पारी में, लेकिन गेंदबाजी में परिवर्तन भी होगा दूसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर. बॉलिंग ट्रैक पर अजय दड़वी आपको यहां से आते हुए नजर आएंगे. इनाम ऑन है, हैट्रिक विकेट स्वर्गीय जयदेव पाटिल इनकी मेमोरी में. तेजस भाई पाटिल इनकी तरफ से 5,000 का इनाम विकेट हैट्रिक के लिए बिल्कुल ऑन है. टैपिंग क्रिकेट ऑन साइड पर P2 का सेकंड पावर प्ले. पहली गेंद शॉट का कॉर्नर पर फील्ड की गई. डॉट बॉल के साथ स्टार्ट मिलता हुआ. ओम श्री 11 ये नाम से टीम ये मैदान के अंदर खेल रही है, और ओम श्री 11 इस टीम को मैदान के अंदर उतारने का काम जिन्होंने किया वो रोशन भाई पाटिल जो इस टीम के ओनर है. ओम श्री प्रतिष्ठान ये नाम से ये टीम उतरी जरूर. रोशन पाटिल साहब ने फ्रेंचाइज की हुई ये टीम अच्छी गेंदबाजी करती हुई. ओह बैकफुट पर गए, स्क्वायर कट. गेंद हवा में, डिक्लेयर का एरिया सिंगल को कन्वर्ट करेगी. जब ये खेल शुरू हुआ था इस टूर्नामेंट के आज के डे नाइट का, मैंने बात की थी जो बैक ऑफ द विकेट बल्लेबाज रन बनाते हैं उनके लिए ये मैदान बेनिफिशियल नहीं है, लेकिन जो फ्रंट ऑफ द विकेट ज़्यादा स्कोर करते हैं उनके लिए ये मैदान अच्छा होगा. बैक ऑफ द विकेट अगर आप खेलते हैं तो आपको मात्र 1 रन मिलेगा क्योंकि रिस्ट्रिक्टेड एरिया है वो
180 डिग्री हाफ सर्कल क्रिकेटिंग ग्राउंड होने की वजह से ये रेस्ट्रिक्शंस जो इस मैदान के ऊपर है, लेकिन सिंगल डबल से टोटल को आगे बढ़ाते हुए यहाँ से एक बड़ा ओवर बनाना पड़ेगा बैटिंग करते हुए टीम विदिशा चैलेंजर्स को। चैलेंज 58 का है, बड़ा लक्ष्य है और उस बड़े लक्ष्य का पीछा करते हुए शुरुआत अच्छी होना बहुत जरूरी। एक आपको अच्छा स्टार्ट मिलता है तो आपकी टीम विनिंग मोमेंटम के साथ मुकाबले में आगे जाती है और जीतती भी है, लेकिन स्टार्ट अगर थोड़ा सा स्लो होता है बहुत सारी परेशानियां, बहुत सारे सवाल आपको उपस्थित होते हुए नजर आएंगे। दो बल्लेबाजों की बात करेंगे तो ओमकार और उनके साथ राज ठाकुर, ये दो बल्लेबाजों की जोड़ी। गेंदबाज तैयार, फिर एक बार बॉलिंग मार्ग पर अजय दड़वी, एक और बार ये स्क्वायर कट, फिर एक बार वो रेस्ट्रिक्टेड एरिया और फिर एक बार वो सिंगल रन जो आएगा यहाँ से। इक्का दुक्का अगर आता है अजय दड़वी पूरी तरीके से खुश होंगे और उनकी टीम ओम श्री प्रतिष्ठान भी खुश होगी। उनको पता है सिंगल डबल इस मुकाबले में हमारी टीम के लिए अच्छी है क्योंकि अपोजिशन को वो जीत दिला नहीं सकते, बड़े स्ट्रोक मारने नहीं देने हैं। कैश प्राइस बिल्कुल ऑन है, एक आध विकेट अगर और आती है हैट्रिक की चांस क्रिएट जरूर हो सकता है। स्वर्गीय जयदेव पाटिल इनकी मेमोरी में तेजस भाई पाटिल इनका इनाम। ऑन साइड पर खाऊ कॉर्नर का वो रीजन एरिया सिंगल पूरा, दूसरे के लिए भागना चाहते हैं, मना किया। नफी तुली गेंदबाजी थोडंसं त्या ठिकाणी लागलेलं आहे। बघा इकडे पाण्याची वगैरे आवश्यकता आहे का पंच? यस, ओके आहेत त्या ठिकाणी खेळाडू। देखिए फाइटिंग स्पिरिट बहुत ज़रूरी होती है, इंजर्ड होने के बाद भी आपको अपने टीम के लिए खेलना लड़ना बहुत ज़रूरी है। जे खेळाडू जेवणाचे अजूनही बाकी असतील त्या खेळाडूंसाठी मी विनंती करेल, जे प्लेयर्स खेळाडू तुम्ही जेवणाचे बाकी असाल तर कृपया लगेचच व्यासपीठाच्या मागे अगदी जेवणाची जिथे व्यवस्था केली आपण तिथे पोचा। जेवणाची व्यवस्था तिथे तुमच्यासाठी अजूनही करून ठेवलेली आहे। जे खेळाडू जेवणाचे बाकी आहेत त्यांना विनंती करेल आपण लगेच सर्वांनी जेवून घ्यायचं आहे। अप्रतिम मॅच रंगली आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ओम अर्थातच विदिशा चॅलेंजर टीम आणि ओम श्री संघ दुसऱ्या बाजूला, दोन्ही संघामध्ये रंगलेली लगेच प्रत्येक मॅच रंगत असताना तेजस पाटीलचा सपोर्ट ओम श्रीला दिसून येतोय। प्रत्येक गोलंदाजासाठी आपण पाहिली तर व्यवस्था 5 गोलंदाजासाठी जेवणाची जयदेव स्फूर्ती या डाबानं तुमच्यासाठी 5,000 रुपये हॅट्रिक विकेटला। विकेट यहाँ से भी आएगी। सुनील लांबोर इन्होंने कमाल के कैच को पकड़ा, पहला झटका दिया विदिशा चैलेंजर को, जहां पर बल्लेबाज डगआउट में आपको वापस लौटते हुए नजर आएंगे। नंबर 3 की पोजीशन, न्यू बैटर मैदान के अंदर इन होते हुए यश ठाकुर, यश के अपने टीम को यश दिलाएंगे, ये बात भी यहाँ से देखने लायक। लेकिन अभी तो बॉलिंग टीम मजबूत है। टॉस जीता, कप्तान ने बैटिंग करने का फैसला लिया, उसके पीछे उनकी तगड़ी बैटिंग लाइनअप थी और जब रनों को डिफेंड करने की बारी आई तब रनों को डिफेंड करते हुए गेंदबाजी तो अभी तक अच्छी हुई है, कोई मौका नहीं दिया बड़े हिट लगाने का, बांध के रखा है बल्लेबाजों को, उंगलियों पर नचाने वाली गेंदबाजी है ये। बल्लेबाजी क्या रास्ता बना, बल्लेबाज का रास्ता निकालेंगे यहाँ से, ये बात भी यहाँ से देखने लायक। यू हैव टू क्रिएट द चांसेस टू गेट द सक्सेस, और वो चांसेस बनाने की जरूरत भी होगी। ओ कमाल की डिलीवरी है ये, बीट किया, लीव किया, डॉट बॉल आई, डॉट डिलीवरी को कहते हैं बिंदी गेंद। डॉट गेंद पर नंबर होता है 0 एंड सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू। तो टोटल 2 ओवर के बाद स्कोर कार्ड पर बनेगा 11 रन्स और समीकरण बदलता हुआ आने वाली गेंदें बचेंगी 18 और जीतने के लिए 47 रनों की जरूरत जो मैदान के अंदर आपको नजर आएगी। 18 गेंदें 47 रन। यहां से विदिशा चैलेंजर्स को रणनीति बनानी पड़ेगी, स्ट्रैटेजी बनानी पड़ेगी, टैक्टिक्स बनानी पड़ेगी, स्कोर को ब्रेक डाउन करना पड़ेगा, दिमाग को चलाना पड़ेगा, मैदान के अंदर अच्छा खेल करना पड़ेगा। लेकिन 11 का आंकड़ा जब इस स्कोर कार्ड पर आता है, मैं हमेशा
याद दिलाता हूँ प्रहलाद ठाकुर सर 2011 के उस वर्ल्ड कप की, जो इंडियन क्रिकेट टीम ने 28 सालों बाद सर महेंद्र सिंह धोनी की कप्तानी में हमारे महाराष्ट्र के मुंबई के वानखेड़े स्टेडियम पर जीता। क्या कमाल का सेलिब्रेशन हुआ था। धोनी finishes off in style. The party started in the dressing room and India left the World Cup after 28 years. Magnificent strike into the crowd. ये सारी बातें आपने सुनी थी सर रवि शास्त्री इनकी जुबानी, और क्या कमाल की वो यादें रही थी, क्या कमाल का वो सेलिब्रेशन रहा था 2011 का वो वर्ल्ड कप, जो मैं हमेशा याद दिलाता हूँ जब भी 11 का आंकड़ा आता है, और ये 11 का टोटल भी। सर सचिन रमेश तेंदुलकर, इनका वो आखिरी वर्ल्ड कप जहां पर सर विराट कोहली ने उन्हें अपने कंधों पर उठाया था और ये बताया कि मैंने सिर्फ आपको नहीं उठाया, इंडियन क्रिकेट टीम को भी अपने कंधों पर उठाया है। और आज तक वो ये बात साबित करते हैं मैदान पर जब भी खेलते हैं हमारे इंडियन क्रिकेट टीम की जर्सीज में हमारे भारत देश के लिए। ये होना बहुत जरूरी। यहां से टप्पा खाने के बाद निकल गई गेंद विकेट कीपर के पास, क्विक आर्म डिलीवरी, गेंदबाजी मार के ऊपर सुनील निकम, और प्राइस फिर एक बार ऑन है हमारे स्वर्गीय जयदेव पाटिल, इनकी मेमोरी में तेजस भाई पाटिल, इनका 5000 का इनाम विकेट हैट्रिक के लिए ऑन है। सभी गेंदबाजों को लगाया और सुनील आएंगे तो मैंने इनाम की बात भी की। ओहो, स्लॉट वाली गेंद उड़ाया, इस बार डीप में खिलाड़ी कैच को पकड़ा है। जैसे ही तेजस भाई पाटिल इनके इनाम की बात की, विकेटों की बात की, और वो विकेट आई भी, उनका नाम लकी है। भले ही वो खेल नहीं रहे हैं लेकिन मैदान के बाहर से खेल को पलट रही है। ये विकेट यहां से जाती हुई जो झटका देकर जाएगी दूसरा विदिशा चैलेंजर्स को। सुनील आएंगे तो मैंने इनाम की बात भी की। ओह, स्लॉट वाली गेंद सुनील उड़ाया निकम। इस बार, विकेट यहां से आई, पे खिलाड़ी की रन संख्या कैच 11 को स्कोर कार्ड के ऊपर पकड़ा बनती हुई। है। सुनील निकम 14 विकेट टोटल इस टूर्नामेंट में पिछले 8 सालों में लिए, और ये उनका नवा साल जहां पर एक और विकेट, यानी 15 विकेट टोटल इस टूर्नामेंट के 9 सालों में इस गेंदबाज के नाम हुए। नाम है सुनील और जीते हैं दर्शकों के दिल, ये हमेशा मैं बात करता हूं। फिलहाल तो न्यू बैटर आएंगे नंबर 4 पर मैदान के अंदर, ध्रुव आए हैं। बीट किए, तेज तर्रार की कमाल की डिलीवरी है ये। व्हाट अ बॉलिंग परफॉर्मेंस बाय टीम ओम श्री प्रतिष्ठान। क्या कमाल की गेंदबाजी है, बैटिंग अच्छी, बॉलिंग अच्छी, फील्डिंग अच्छी, और टीम भी A1 क्वालिटी की है। कमाल का खेल, विदिशा चैलेंजर्स मुश्किल ये सफर। एक और बार बीट किया, बल्लेबाज को भी और विकेट कीपर को भी। डिक्लेयर का वो एरिया जहां पर एक सिंगल रन मिलेगा। देखिए हाफ ग्राउंड है, उसकी वजह से विकेट कीपर को ज़्यादा स्पेस नहीं है। अगर ये फुल ग्राउंड होता शायद और पीछे वो खड़े रह सकते थे, लेकिन जस्ट बिकॉज ये हाफ ग्राउंड है उनके लिए उतना स्पेस नहीं, तो गेंदें जो रैपिड आती है रोकना बहुत मुश्किल। एक रन वो डिक्लेयर के तौर पर मिला। बहुत सारा क्राउड अभी भी है। बल्ले का बाहरी किनारा, एक और बार भाग्य का सहारा, और यहाँ से एक और सिंगल। टोटल इंक्रीज होता हुआ रन संख्या की बात करेंगे, 13 रन स्कोर कार्ड पर बनी है। जीतने के लिए अभी भी 45 रनों की जरूरत है। आने वाली गेंदों की बात करेंगे तो गेंदें बची है टोटल अभी 13 गेंदें, 13 बॉल्स, 45 रन्स। रिक्वायर रन रेट आसमान को छूता हुआ। अब लीव किया बॉल को, अंपायर सिग्नल वाइट बॉल। मैदान के अंदर चली एक राहत की सांस। वाइट बॉल आई, 13-45, अब 13-44। 13 बॉल 44 रन्स टू विन फॉर टीम विदिशा चैलेंजर्स। एक आध बड़ा हिट तलाश करेंगे, वो मोमेंटम चाहती है, वो बड़ा हिट चाहती है, लेकिन क्या आएगा। गेंदबाज तैयार, बीट किया, लेकिन एक और वाइड है। चलिए नसीब का साथ तो मिला, लेकिन ऐसी सिचुएशन जब होती है, मैं हमेशा कहता हूं गाड़ी का स्टार्टर अगर खराब हो तो गाड़ी को धक्के की जरूरत होती है। मैच में मोमेंटम चाहिए हो, एक छक्के की जरूरत होती है। क्या वो आएगा, ये बात भी यहां से देखने लायक। वो 6 लगाने पड़ेगी एक मोमेंटम के लिए। ओ उड़ाया इस बार हवा में, ये डीप से खिलाड़ी दौड़ते हुए गेंद के नीचे आएंगे, नहीं करेंगे कोई गलती।
पकड़ा है कैच और ओम श्री प्रतिष्ठान ने बनाया अपने लिए ये मैच, जहां पर ये विकेट नंबर 3 के लिए वापस जाता हुआ। ओ उड़ाया इस बार हवा में ये डीप से खिलाड़ी दौड़ते हुए केन के पीछे आएंगे विकेट नहीं जरूर आई है। कोई गलती। बहुत सारे इनाम लगाए गए थे हमारे स्वर्गीय जयदेव पाटिल इनकी मेमोरी में। तेजस भाई पाटिल 5,000 उन्होंने लगाए हैट्रिक के लिए। हैट्रिक तो हुई नहीं है, 2 विकेट जरूर ली अपने ओवर में। ओवर हैट्रिक भी अगर होती है तो भी इनाम दे सकते हैं तेजस भाई पाटिल। इंसान नाम से बड़ा नहीं होता, काम से बड़ा होता है। सोमनाथ वास्कर साहब, इनकी जितनी तारीफ की जाए उतनी कम। मैंने पहले ही बताया कि इनमें क्वालिटीज बहुत है। 9 साल एक टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करना बहुत मुश्किल होती है। जब पहले साल आप टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते हैं वो आपकी कोशिश होती है, दूसरे साल जब आप टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करती है वो आपकी एक्साइटमेंट होती है। लेकिन 9 सालों तक कंटिन्यूअसली पूरे गांव को एक करना और इस टूर्नामेंट को बनाना, और सिर्फ बनाना नहीं, हर साल कुछ नया करना, टूर्नामेंट का लेवल अप करना, ये एक ही इंसान कर सकता है और वो है सोमनाथ वास्कर। क्या बात है, तालियां बजी उनके लिए, बजनी भी चाहिए, क्यों ना बजे। अगर करोगे अच्छा काम तो होगा बड़ा नाम, और उन्होंने अच्छा काम किया, इसी वजह से आज नाम बढ़ा है। ये होना भी बहुत ज़रूरी, ये बातें बताना भी बहुत ज़रूरी, क्योंकि इस टूर्नामेंट के सर्वे सर्वा है वो। लेकिन मैदान के अंदर अब चलती है, थोड़ा सा क्रिकेट की तरफ आपको लेकर जाऊंगा। हल्के हाथों से ड्राइव किया, बैक टू बॉलर, अच्छी फील्डिंग है ये। डॉट गेंद, विदिशा चैलेंजर्स करे तो क्या करे, रन बना रही है, फील्डर गेंदों को रोक रही है, हवा में मार रही है तो कैचेस हो रही है, हर तरफ सिर्फ समस्याएं है। बीच ओवर में नैया गोते खाते हुई, रेगिस्तान में पानी ढूंढना जितना मुश्किल होता है उतना रन ढूंढना मुश्किल होता हुआ। ऑन साइड पर उड़ाया, मैंने बात की थी हवा में मारोगे तो लपके जाओगे, और यहाँ पर एक और बार वही होता हुआ। एक और कैच को कैरी किया, एक और बल्लेबाज को अपना शिकार बनाया, एक और विकेट को अपने नाम किया। लेकिन और 2 में 2 विकेट अगर आती है हवा में मारोगे, जयदेव पाटिल इनकी मेमोरी में, तेजस भाई पाटिल, यहाँ पर एक और बार क्या वो 2 विकेट और आएंगे, क्या वो 5,000 का इनाम मिलेगा, ये बात भी देखने लायक। गेंदबाजी मार्क के ऊपर मयूर पाटिल को आपने देखा, नाम है मयूर और मिला है गेंदबाजी का सुर। हमेशा मैं बताता हूँ ये, विकेट जरूर मिली है। नए बल्लेबाज आएंगे अब, चेतन कदम। चेतन कदम क्या दिखाएंगे दम, क्या बनेंगे बाजीराव सिंघम, क्या बताएंगे हम आएंगे तो हम छाएंगे। पिक्चर अभी बाकी है, क्या वो बताएंगे, क्या मैच में अभी भी कोई ट्विस्ट आ सकता है, कि यहाँ से अभी भी पलटवार हो सकता है, कि यहाँ से अभी भी उलट फेर हो सकता है। क्रिकेट का खेल पल में राजा पल में फकीर बना देता है, कभी अर्श पर कभी फर्श पर वक्त बदलता है, पत्ता पलटता है, कि यहाँ से वो वक्त बदलेगा, कि यहाँ से वो पत्ता पलटेगा, ये बात भी देखने लायक। गेंदबाज तैयार होंगे इस बार, हल्के हाथों से, जड़ में थी, खोद के निकाला, डीप में खिलाड़ी, अच्छी फील्डिंग, अच्छा कलेक्शन, आराम के साथ थ्रो, और मिलेगा मात्र एक। इक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दूर अस्त करवाएगा। इसी वजह से आपको बड़े हिट तलाशने पड़ेंगे, मौके मिलते नहीं है तो मौके बनाइए, रास्ते बनाने पड़ते हैं, चांसेस क्रिएट करनी पड़ती है, तभी सक्सेस मिलती है। मिस किया यहाँ पर, स्टाइलिश स्ट्रोक, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, लगा तो सिक्सर लेकिन लगा नहीं, इसी वजह से ये डॉट गेंद। ये 1 साइडेड मैच होता हुआ अब थोड़ा सा 8 गेंदें बची है और 42 रन्स बनानी है, 8 गेंदों पर 7 छक्के मारनी है। ऑन साइड पर ये क्या शुरुआत हुई, डीप में खिलाड़ी, काउ कॉर्नर का एरिया, सिंगल रन, गेंदें बचेंगी 7, बनानी है 41, 41 रन। ये 1 साइडेड मैच, लेकिन 7 गेंदें 41 रन, क्या अभी भी बनाने की ताकत है, क्या अभी भी चमत्कार होगा, क्या अभी भी चमत्कार को नमस्कार, ये कहने का मुझे मौका मिलेगा, ये बातें भी देखने लायक। 7 balls 41 रिक्वायर्ड। ओह मिस हुआ, ये बल्ला घूमा है,
ये डॉट गेंद नहीं है, ये जीत का डंका है जो बजाया ओम श्री प्रतिष्ठान ने। ओवर नंबर 4 को हम कहेंगे अलविदा और टीम की रन संख्या बनी है मात्र 17। 4 विकेटों के नुकसान पर आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 41 बनाने हैं 41 रन। 6 गेंदें 41, असंभव सा ये लक्ष्य। 58 का चेस, 17 on board, 41 required, remaining 6 deliveries. For the last over, the new bowler came on track, Mr. निखिल पाटिल। ओह, एज लगा था, आवाज मुझे यहां तक सुनाई दी। सिंगल रन कन्वर्ट भी किया जाएगा। ये मैच अब पूरी तरीके से वन साइडेड, जान नहीं बची है। 5 गेंदें जीतने के लिए बनानी है 40 रन। 5 में 5 6 भी आती है, 30 बनती है, 40 नहीं। मुश्किल मैच है। ऑन साइड पर ड्राइव, एक और सिंगल, मात्र औपचारिकता बाकी, फॉर्मेलिटी को कंप्लीट करते हुए 4 गेंदें जीतने के लिए 39 रनों का ये लक्ष्य। प्राइज ऑन है बिल्कुल। स्वर्गीय जयदेव पाटिल इनकी मेमोरी में, तेजस भाई पाटिल विकेट हैट्रिक के लिए 5000। हवा में गेंद है ये, टीप में खिलाड़ी आते हुए, लेकिन डिक्लेयर का वो एरिया। एक और सिंगल, 3 गेंदें हुई, 3 सिंगल आए, गेंदें भी 3 बची। 38 रनों की जीतने के लिए जरूरत। विकेट हैट्रिक तो हुई नहीं, लेकिन तेजस भाई पाटिल खाली हाथ किसी को नहीं जाने देते। इनाम देंगे वो जरूर, ऐसा लगता है मैच खत्म होने के बाद। सपोर्ट उनका हमेशा रहा है। उड़ाया इस बार ऑन साइड पर। अब क्या फायदा जब चिड़िया चुग गई खेत। ये आया 6, लेकिन इसकी वैल्यू 0 के बराबर है। समय एक बार निकल गया तो किसी के लिए लौट कर नहीं आता। करोगे समय की कीमत तो समय करेगा। उड़ाया इस बार ऑन साइड पर। वक्त था, गेंदें थी, रन बनाए नहीं, और जब वक्त चला गया, गेंदें निकल गई तो रनों का महत्व नहीं है। 2 गेंदें बची है जीतने के लिए, 32 रनों की जरूरत। एक और बार आक्रमण ऑन साइड पर, सिंगल रन। अब 31, 1 गेंद। चलिए नेक्स्ट मैच जिन 2 टीमों के बीच है, रेडी रहना है आपको। जिन्होंने टॉस जीता है, जो टीम फील्डिंग करने वाली है, रेडी रहिए, तुरंत मैदान के अंदर उतरना है। लास्ट बॉल, फाइनल डिलीवरी, और यहां से ये आएगी डॉट, और इसी डॉट बॉल के साथ ओम श्री प्रतिष्ठान, रोशन पाटिल साहब की ये टीम और तेजस पाटिल इनका सपोर्ट जीत दिलाता वो नजर आया। खिलाड़ियों के एफर्ट्स अच्छे नजर आए और पहली जीत को हासिल किया है सानपाड़ा प्रीमियर लीग की सीजन 9 में टीम ओम श्री प्रतिष्ठान।